हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू राय सर्स युट्यूब चॅनल. तर गेल्या याच्यामध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 10 आणि प्रॉब्लेम नंबर 11 आपण बघितलेलं होतं. आता हा प्रॉब्लेम नंबर 12 आहे, जे की पीवायक्यू मधला आहे. एकदम कन्सेप्च्युअल प्रॉब्लेम आहे. तुम्ही व्यवस्थित याचं सोल्युशन बघायचं आहे. ठीक आहे. तर हे 2024 मध्ये आलेलं क्वेश्चन आहे मित्रांनो. ओके, 2024 मध्ये आलेला क्वेश्चन. तर काय म्हणलेलं आहे क्वेश्चन मध्ये बघा, एकदा चेक करा. क्वेश्चन मध्ये काय म्हणलंय, क्वेश्चन मध्ये काय म्हणलेलं एकदा चेक करा. If P log of A plus IB equals to X plus IY times of log M, then prove that Y by X equals to 2 tan inverse of B by A divided by log of A square plus B square. हा वाला पोर्शन तुम्हाला प्रूफ करायचं आहे. ठीक आहे. तर पहिले प्रूफ मध्ये जे गिवन आहे ते अगोदर लिहून घ्या मित्रांनो. गिवन काय दिलंय? P log A plus IB equals to x plus iy times of log m. ठीक आहे. x plus iy times of log m. ओके. तर नेक्स्ट वी हॅव, आपल्याकडे एक एक्सपान्शन आहे मित्रांनो, लॉगॅरिथमिक कॉम्प्लेक्स नंबर एक्सपान्शन आहे. दॅट इज लॉग ऑफ x प्लस आय बी, सॉरी, लॉग ऑफ ए प्लस आय बी असेल तर ह्याला कसं लिहू शकतो आपण? दॅट इज लॉग ऑफ अंडर रूट. ठीक है, लॉग ऑफ अंडर रूट ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस आई टाइम्स ऑफ टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए. आई टाइम्स ऑफ टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए. म्हणजे मी ह्या लॉगॅरिथमिक कॉम्प्लेक्स नंबरला त्याला एक्सपांड करू शकतो कशामध्ये? रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट मध्ये. कसं? लॉग ऑफ अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस आय टाइम्स ऑफ टॅन इनवर्स बी बाय ए. ओके, चलो आता नेक्स्ट काय करू आपण? हे पोर्शन थोडं आपल्याला स्पेस जास्त रिक्वायर्ड आहे म्हणून इकडे लिहितो मी. ठीक आहे. तर पी टाइम्स ऑफ, आता ह्याच्यासाठी मी डायरेक्टली एक्सपान्शन काय लिहिणार? लॉग अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. करेक्ट आहे. ठीक आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस I tan inverse of B by A. I tan inverse of B by A. ठीक आहे. कशासाठी एक्सपान्शन केलं मी? या लॉगॅरिथमिक कॉम्प्लेक्स नंबरचं मी एक्सपांड केलं रिअल आणि इमॅजिनरी पार्ट मध्ये. त्याच्यानंतर मी काय करतो, राईट हँड साइडला हे लॉगॅरिथमिक टर्म जे आहे ते मल्टिप्लाय करणार. म्हणजे काय दिसणार तुम्हाला? x log m प्लस I टाइम्स ऑफ y log m. I टाइम्स ऑफ y log m. करेक्ट आहे का? ठीक आहे. तर काय केलं मी? सिम्पली लॉग एम ला मल्टिप्लाय केलं मध्ये. तर सिमिलरली मी या पी ला मल्टिप्लाय करतो या ब्रॅकेट सोबत. म्हणजे पी लॉग अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस आय टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए इक्वल्स टू एक्स लॉग एम प्लस आय टाइम्स ऑफ वाय लॉग एम. आय टाइम्स ऑफ वाय लॉग एम. आता नेक्स्ट काय करायचं? इक्वेटिंग, जे की आपण जनरली करत आलो आतापर्यंत भरपूर क्वेश्चन्स मध्ये असंच केला होता. इक्वेटिंग द पार्ट्स, इक्वेटिंग रिअल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट. रिअल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट. ओके. आता रिअल पार्ट काय इथं लेफ्ट हँड साइडला आणि राईट हँड साइडला, दॅट इज पी लॉग अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल्स टू एक्स लॉग एम. तर ह्याला इक्वेशन नंबर 1 देतो. आणि त्याच्यानंतर ठीक आहे, तर इथं पण बहुतेक मित्रांनो आपण लिहिलं नाही आय टाइम्स ऑफ पी येईल, कारण की पी न मल्टिप्लाय केलं मध्ये. तर आय टाइम्स ऑफ काय येणार? पी टॅन इनवर्स बी बाय ए. लक्षात ठेवा. तर इथं काय येईल? पी टॅन इनवर्स बी बाय ए इक्वल्स टू y log m. करेक्ट आहे. y log m. इक्वेशन नंबर काय करायचं? इक्वेशन नंबर सेकंड द्यायचा आहे. बट आपल्याला रिक्वायरमेंट काय येतं? रिक्वायरमेंट आहे y बाय एक्स. तर काय करायचं? डिवायडिंग, डिवायडिंग इक्वेशन नंबर सेकंड बाय 1. ओके. तर काय दिसणार इथं? y log m डिवायडेड बाय x log m इक्वल्स टू काय लिहितं? पी टॅन इनवर्स ऑफ ए बाय बी बाय ए डिवायडेड बाय पी लॉग अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. तर कॅन्सल आउट टर्म्स कोणते होतात? राईट हँड साइड मधून पी पी गेट कॅन्सल, लेफ्ट हँड साइड मधून लॉग एम गेट कॅन्सल.
ओके, लक्षात आलं. चलो आता रिमेनिंग टर्म काय, y बाय x इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ b बाय a डिवायडेड बाय लॉग. आता मी या रूटला पॉवरच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करू शकतो, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर टू दी पॉवर 1/2 असं लिहू शकतो का? रूटला कसं लिहितो आपण फ्रॅक्शन मध्ये, पॉवर मध्ये, दॅट इज 1/2. ठीक आहे, ब्रॅकेट टू दी पॉवर 1/2. आता युजिंग लॉगॅरिथमिक फॉर्म्युला, लॉगॅरिथमिक फॉर्म्युला, ते काय मित्रांनो फॉर्म्युला, दॅट इज लॉग ऑफ ए टू दी पॉवर एन असेल तर याला कसं लिहितो, एन लॉग ए. लॉग ऑफ ए टू दी पॉवर एन असेल तर एन लॉग ए, याला आपण पॉवर रूल म्हणतो. काय म्हणतो याला? पॉवर रूल. लक्षात आलं का? याला पॉवर रूल म्हणतो. तर मी काय करणार, हा 1/2 पुढे नेणार. मग इथून y बाय x इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ b बाय a डिवायडेड बाय 1/2 लॉग ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, लॉग ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. त्याच्यानंतर हा डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये, हे व्हॅल्यू कसं आहे, डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये आहे, तर 2 कुठं मल्टिप्लाय होणार, न्यूमरेटर मध्ये. मग y बाय x इक्वल्स टू 2 tan इनवर्स ऑफ b बाय a डिवायडेड बाय लॉग ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आता हाच रिक्वायर्ड होता आपल्याकडं, कारण की प्रूव्ह दॅट हेच पोर्शन करायचं होतं. देअरफॉर हेल्स प्रूव्ह. लक्षात आलं, एकदम सोपा 6 मार्काचा क्वेश्चन आहे मित्रांनो, 2024 लेटेस्ट पेपर मध्ये आलेला आहे 6 मार्कासाठी. ओके, तर हा प्रॉब्लेम नंबर 12. आता नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघू, प्रॉब्लेम नंबर 13. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, क्वेश्चन नंबर आहे तुमचं 13. हे पण PYQ मध्ये आलेलं आहे, 2024 चा क्वेश्चन आहे मित्रांनो. ठीक आहे, व्यवस्थित बघायचं या सोल्युशनला. तर हा वर्ड प्रॉब्लेमचा क्वेश्चन आहे, दॅट इज इफ z1 and z2 are any two complex numbers such that mod of z1 plus z2 equals to mod of z1 minus z2, then show that the difference of their amplitude. आता amplitude म्हणजे काय रे, थीटा, बरोबर ना. amplitude म्हणजे फॉर एक्झाम्पल थीटा, z1 ला त्याचा amplitude θ1 असेल आणि z2 ला त्याचा amplitude θ2 असेल. तर डिफरन्स ऑफ देअर amplitude म्हणलंय, म्हणजे θ1 मायनस θ2 ची किंमत तुम्हाला किती शो करायची आहे, तर π/2 शो करायची आहे. ठीक आहे, तर बघा आता व्यवस्थित प्रूफ. गिवन मध्ये काय, z1 प्लस z2 इक्वल्स टू मॉड z1 मायनस z2, मॉड ऑफ z1 प्लस z2 इक्वल्स टू मॉड ऑफ z1 मायनस z2. नाउ युजिंग झेड स्क्वेअर ला मी कसं लिहू शकतो, झेड झेड बार किंवा झेड झेड कॉन्जुगेट असं लिहू शकतो. कोणत्या याला, मॉड मॉड ऑफ झेड स्क्वेअर ला मी कसं लिहू शकतो, झेड झेड कॉन्जुगेट असं मी लिहू शकतो. तर याला इक्वेशन नंबर 1 द्या मित्रांनो. त्याच्यानंतर स्क्वेअरिंग स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड ऑफ इक्वेशन, कोणता, इक्वेशन नंबर फर्स्ट. मग काय करायचं तर मॉड ऑफ z1 प्लस z2 चा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू मॉड ऑफ z1 मायनस z2 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. तर ह्याला मी कसं लिहू शकतो रे, ह्याला मी असं लिहू शकतो का, z1 प्लस z2 आणि त्याच्यानंतर z1 प्लस z2 चा मॉड, बरोबर. आपल्याकडे z कॉम्प्लेक्स नंबर आहे, बट इथं कॉम्प्लेक्स नंबरचा व्हॅल्यू किती आपल्याकडे, सम मध्ये आहे, तर सम ला अप्लाय करायचं ती प्रॉपर्टी. ओके, त्याच्यानंतर z1 मायनस z2 आणि त्याच्यानंतर नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये राहील z1 मायनस z2 चा कॉन्जुगेट. लक्षात आलं. आता प्रॉपर्टी, ना युजिंग प्रॉपर्टी, द प्रॉपर्टी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, कॉम्प्लेक्स नंबर मी लिहून दिलेत प्रॉपर्टीज. z1 प्लस z2 त्याचा कॉन्जुगेट असेल तर ह्याला कसं लिहायचं, z1 बा किंवा z1 कॉन्जुगेट प्लस z2 कॉन्जुगेट असं सेपरेट मध्ये लिहू शकता तुम्ही. ठीक आहे, देअरफॉर z1 प्लस z2 इन ब्रॅकेट z1 कॉन्जुगेट प्लस z2 कॉन्जुगेट. ठीक आहे,
Z2 conjugate equals to Z1 minus Z2 in bracket Z1 conjugate minus Z2 conjugate. आता सिम्पली काय करायचं, ब्रॅकेट ओपन करायचं. ठीक आहे. आता Z1 सोबत मल्टिप्लाय करा, Z1 conjugate plus Z1 Z2 conjugate plus Z2 Z1 conjugate. ठीक आहे, प्लस Z2 कॉन्जुगेट. ओके, हा झाला लेफ्ट हँड साइडचा ब्रॅकेट ओपन केलं. त्याच्यानंतर नेक्स्ट Z1 कॉन्जुगेट मायनस Z2 कॉन्जुगेट. नेक्स्ट आहे मायनस Z1 कॉन्जुगेट आणि हे मायनस इंटू मायनस काय होणार, प्लस Z2 कॉन्जुगेट. लक्षात आलं. आता सेम व्हॅल्यूज इक्वल म्हणजे ऑन सेम व्हॅल्यूज असेल ऑन बोथ साइड, तर ते इझिली काय होणार, गेट कॅन्सल. म्हणजे हा वाला पोर्शन गेट कॅन्सल. त्याच्यानंतर नेक्स्ट कोणता पोर्शन कॅन्सल होणार नाही तर, ठीक आहे, एकदा चेक करून घ्या. हा वाला पोर्शन पण कॅन्सल होईल का? ओके, नाही, हा वाला पोर्शन कॅन्सल होणार नाही. नेक्स्ट आहे हे वाला Z2 कॉन्जुगेट. प्लस मध्ये आहे, इथं पण प्लस मध्ये आहे, गेट कॅन्सल. बाकीचे अपोजिट व्हॅल्यूज आहेत, तर एका साइडला आणा ते व्हॅल्यूज. हे व्हॅल्यू कसं आहे, मायनस मध्ये आहे. ठीक आहे, सगळ्या व्हॅल्यूज एका साइडला आणा, म्हणजे रिमेनिंग टर्म्स काय तिथं, Z2 कॉन्जुगेट प्लस Z1 कॉन्जुगेट. हा मायनस तिकडे आल्यानंतर काय होणार, प्लस Z2 कॉन्जुगेट आणि हे प्लस Z1 कॉन्जुगेट इक्वल्स टू किती राहील, व्हॅल्यू 0. ठीक आहे. आता सेम व्हॅल्यूज आहेत, म्हणजे ट्वाइस ऑफ Z2 कॉन्जुगेट प्लस 2 टाइम्स ऑफ Z1 कॉन्जुगेट इक्वल्स टू 0. आणि ह्याच्यामधून मी 2 कॉमन करणार, Z2 कॉन्जुगेट प्लस Z1 कॉन्जुगेट इक्वल्स टू 0. म्हणजेच आपल्याला काय भेटणार इथं, Z2 कॉन्जुगेट प्लस Z1 कॉन्जुगेट इक्वल्स टू 0. याला इक्वेशन नंबर किती द्यायचा, इक्वेशन नंबर सेकंड द्यायचा. इक्वेशन नंबर सेकंड द्यायचं. आता एक्सपोनेन्शियल फॉर्म माहिती आहे आपल्याला. वी नो दॅट, ठीक आहे, वी नो दॅट आपल्याला काय माहिती आहे, झेड ला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कसं रिप्रेझेंट करू शकतो, असं, बरोबर का, या फॉर्मॅट मध्ये करू शकतो. देअरफॉर Z1 इक्वल्स टू R e टू द पॉवर I थिटा. R1 करा इथं, ठीक आहे, आणि इथं θ1 करा. त्याच्यानंतर Z1 कॉन्जुगेट साठी R1 e टू द पॉवर मायनस I θ1 आपल्याला माहिती आहे हे कॉन्जुगेट व्हॅल्यूज. त्याच्यानंतर Z2 इक्वल्स टू R2 e टू द पॉवर I θ2 आणि त्याच्यानंतर Z2 कॉन्जुगेट इक्वल्स टू R2 e टू द पॉवर मायनस I θ2. ओके, तर हे व्हॅल्यूज लिहून ठेवायचे आणि याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करायचे. ठीक आहे. आता Z1 म्हणजे R1 e टू द पॉवर I θ1. त्याच्यानंतर Z2 कॉन्जुगेट म्हणजे R2 e टू द पॉवर मायनस I θ2. त्याच्यानंतर नेक्स्ट काय रे मित्रांनो, प्लस Z2 आहे व्हॅल्यू R2 e टू द पॉवर I θ2. त्याच्यानंतर Z1 कॉन्जुगेट म्हणजे R1 e टू द पॉवर मायनस I θ1 इक्वल्स टू 0. आता याच्यामधून R1 R2 e टू द पॉवर, ठीक आहे, I इन ब्रॅकेट θ1 मायनस θ2 करू शकतो मी. करेक्ट आहे, θ1 मायनस θ2 करू शकतो. कसं काय, कारण की आपल्याला माहित आहे, हे तुम्हाला लिहून पण दिला होता इंडायसेस मध्ये, ए टू द पॉवर एन असेल, ए टू द पॉवर एन असेल, तर पॉवर्स काय होणार, ऍडिशन्स मध्ये राहणार आहेत वेन द व्हॅल्यूज आर इन प्रोडक्ट. ओके, ओके, चालेल. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता इथं बघा, हा वाला फॉर्म्युला यूज केला इथं, R1 R2 e टू द पॉवर I इन ब्रॅकेट θ2 मायनस θ1 इक्वल्स टू 0. आता याच्यामधून मी R1 R2 कॉमन करू शकतो, e टू द पॉवर I θ1 मायनस θ2. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लस e टू द पॉवर, आता हे θ1 मायनस θ2 च्या फॉर्म मध्ये लिहिणार, बट ह्याच्यामधून काय कॉमन करणार, मायनस I टाइम्स ऑफ θ1 मायनस θ2. ठीक आहे, कारण की मी अँगल सेम आणलेला आहे, कारण की तिथं मला युलर्स आयडेंटिटी यूज करायला सोपं जाईल. ठीक आहे.
तर बघा आता व्हॅल्यू बघा, हे व्हॅल्यू किती आहे? हे व्हॅल्यू डायरेक्टली काय होणार? 0 होणार ना, कारण की हा व्हॅल्यू राईट हँड साइड मध्ये गेल्यानंतर राईट हँड साइडच्या डिनॉमिनेटर मध्ये जाईल आणि न्यूमरेटर 0 आहे तर 0 होईल. तर आय ई टू द पॉवर आय इन ब्रॅकेट थीटा 1 मायनस थीटा 2 प्लस ई टू द पॉवर मायनस आय इन ब्रॅकेट थीटा 1 मायनस थीटा 2 equals to 0. Now using Euler's identity. Euler's identity. आता आयडेंटिटी काय? आयडेंटिटी आहे ई टू द पॉवर आय थीटा प्लस ई टू द पॉवर मायनस आय थीटा इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ कॉस एच थीटा. करेक्ट आहे? एकदा चेक करून घ्या, हेच आहे का युलर्स आयडेंटिटी? ठीक आहे. तर इथं मित्रांनो हायपरबोलिक येणार नाही, कारण की हे एक्सपान्शन्स मी लिहून दिलेले आहेत. एकदा तुम्ही व्हिडिओज व्ह्यू करा, प्रिव्हियस व्हिडिओज, त्याच्यामध्ये फॉर्म्युलेज आहेत. तर हे व्हॅल्यू किती येणार? दॅट इज ओके. तर हे थीटाच घेणार. तर इन टर्म्स ऑफ थीटा लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर युलर्स आयडेंटिटी ई टू द पॉवर आय थीटा प्लस ई टू द पॉवर मायनस आय थीटा इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ कॉस थीटा. ठीक आहे. तर आपल्याकडे व्हॅल्यू बघा, थीटाच्या जागी काय रे? थीटा जागी काय? थीटा 1 मायनस थीटा 2. देअरफॉर मी याच्यामध्ये कॉस ऑफ थीटा जागी काय? थीटा 1 मायनस थीटा 2 इक्वल्स टू 0 करल. म्हणजे कॉस ऑफ थीटा 1 मायनस थीटा 2 इक्वल्स टू 0 आणि थीटा 1 मायनस थीटा 2 ची किंमत कॉस इनवर्स ऑफ 0 आणि 0 माहित आहे तुम्हाला कोणत्या अँगलला भेटतो? π/2. इथं π/2 आहे. अजून एक अँगल भेटणार 180 ला. ठीक आहे. तिथं पण व्हॅल्यू कसं राहणार आहे? सॉरी 180 ला नाही, 270 ला भेटणार 0. तिथं व्हॅल्यू 3π/2 च्या फॉर्म मध्ये राहतो. बट आपल्याला प्रूफ काय करायचं होतं? π/2 च्या फॉर्म मध्ये प्रूफ करायचं होतं. तर थीटा 1 मायनस थीटा 2 इक्वल्स टू π/2. अँड इथं लिहायचं मित्रांनो. ठीक आहे. मी नेक्स्ट पेज मध्ये घेणार. नाउ हियर, ठीक आहे, हियर theta 1 and theta 2 are the amplitudes of complex of complex numbers z1 and z2. Therefore theta 1 minus theta 2 equals to काय? π/2. आणि हेच तुम्हाला प्रूफ करायचं होतं. हेच प्रूफ. ठीक आहे. किती इझी वे मध्ये आपण प्रूफ केलं. एकदा चेक करून घ्या प्रूफ दॅट. ठीक आहे. तर हे काही प्रॉपर्टीज आपण यूज केलेल्या आहेत. ओके, कॉम्प्लेक्स नंबरच्या. आणि इथं पण एक प्रॉपर्टी यूज केलं, दॅट इज मॉड ऑफ झेड ब्रॅकेट्स पर इक्वल टू झेड झेड कॉन्जुगेट लिहितो. इथं इंडायसिसचं व्हॅल्यू यूज केलं आणि इथं युलर्स आयडेंटिटी यूज केलेली आहे. तर स्टार मार्क केलेल्या फॉर्म्युले जे आहेत तुम्ही एका पेजवर तुम्ही काय करायचे? लिहून घ्यायचे आहेत प्रॉपरली. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन या टॉपिक मधला. आणि हा टॉपिक इथंच आपण वाइंड अप करणार आहेत. ठीक आहे. तर लास्ट क्वेश्चन डिस्कशन सोल्युशन बघू आपण. नेक्स्ट पुढचं आपण प्लॅनिंग करू नेक्स्ट युनिट साठी. ठीक आहे. चल चल आता या कॉम्प्लेक्स नंबर मधला लास्ट क्वेश्चन. ठीक आहे. PYQ मध्ये आलेला आहे. ठीक आहे. 2025 चा क्वेश्चन आहे. एकदा क्वेश्चन बघून घ्या तुम्ही व्यवस्थित. ठीक आहे. चलो, तर काय दिलंय मित्रांनो एकदा बघा. क्वेश्चन शो दॅट 1 प्लस आय टू द पॉवर एन प्लस 1 मायनस आय टू द पॉवर एन इक्वल्स टू 2 टू द पॉवर एन प्लस 2 डिवायडेड बाय 2 कॉस एन पाय डिवायडेड बाय 4. ओके. तर प्रूफ मध्ये नाव काय करायचं? पहिले 1 प्लस आय विल बी रिप्रेझेंटेड इन आर कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. आपल्याला हे माहित आहे ना पोलार फॉर्म. बरोबर आहे. चला, वेअर आर इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 1 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे इथं एक्स ची किंमत 1 आहे, वाय ची किंमत पण किती आहे? 1च आहे. ठीक आहे मित्रांनो. तर हे व्हॅल्यू किती येईल? √2. त्याच्यानंतर आर आर काय, सॉरी, आर ची व्हॅल्यू √2 आहे. थीटाची किंमत काय येणार मग? टॅन इनव्हर्स ऑफ वाय बाय एक्स. आणि इथं एक्स आणि वाय दोन्ही व्हॅल्यूज कसे आहेत? 1 1 आहे. तर इथं व्हॅल्यू काय येणार? π/4. रेडियन मध्ये किती एक्सप्रेस करायचं? π/4. कारण की प्रूव्ह दॅटच्या केसमध्ये पण
आपल्याला काय दिलेलं आहे, रेडियनच्या फॉर्म मध्ये अँगल दिले, बरोबर का? एकदा बघून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, तर इथं लिहून घ्यायचं आर म्हणजे काय आहे, आर म्हणजे तुमचा मॉड्युलस राहतो, मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, करेक्ट, मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर अँड, ठीक आहे, अँड थीटा म्हणजे काय रे, अँप्लिट्यूड. थीटा म्हणजे काय, अँप्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट म्हणतो. हे सगळ्या बेसिक्स आपल्याला झालेल्या आहेत अगोदर. ठीक आहे, बघा, तर हे वन प्लस आय ची किंमत इन टर्म्स ऑफ हे व्हॅल्यू हा √2, बरोबर आहे, √2 इन ब्रॅकेट काय येणार इथं व्हॅल्यू, दॅट इज कॉस ऑफ π/4 प्लस आय साइन ऑफ π/4. त्याच्यानंतर आपल्याला पोर्शन बघा, 1 प्लस आय टू दी पॉवर एन आहे, म्हणजे इथं 100% युझिंग डी मोवियर्स थेरम ते व्हॅल्यू अचीव करू शकतो आपण. करेक्ट आहे, डी मोवियर्स थेरम. थेरम काय सांगते रे, कॉस थीटा प्लस आय साइन थीटा असेल टू दी पॉवर एन, तर हा जे पॉवर आहे अँगल सोबत मल्टिप्लाय करा, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, चल, तर इथं पण काय करू, 1 प्लस आय टू दी पॉवर एन इक्वल्स टू √2 इन ब्रॅकेट कॉस π/4 प्लस आय साइन π/4 टू दी पॉवर एन, म्हणजे √2 टू दी पॉवर एन येईल, अँड ब्रॅकेट मध्ये काय रिमेनिंग राहणार रे, कॉस ऑफ एन π/4 प्लस आय साइन एन π/4, आय साइन एन π/4. हे कशाची किंमत, 1 प्लस आय टू दी पॉवर एन ची किंमत, इक्वेशन नंबर 1 द्या. त्याच्यानंतर सिमिलरली, ठीक आहे, सिमिलरली 1 मायनस आय ची किंमत तुम्ही सांगायची. तर इथं काय येईल, √2 येणार, बरोबर का रे, √2 टू दी पॉवर एन. त्याच्यानंतर हे व्हॅल्यू, ओके, एन पाय कॉस ऑफ एन पाय डिवायडेड बाय 4 मायनस आय साइन ऑफ एन पाय डिवायडेड बाय 4. ठीक आहे, कसं काय, कारण की इथं काय व्हॅल्यू मायनस मध्ये आहे. ठीक आहे, तर मायनसच्या फॉर्म मध्ये आपल्याला माहिती आहे या दोघांमध्ये काय येणार, 100% काय येईल, मायनस येणार आहे. लक्षात आलं का, इथपर्यंत काय डाऊट. चल, आता नेक्स्ट काय करायचं, ठीक आहे, नेक्स्ट व्हॅल्यू यांचं दोघांचं काय करावं लागेल, तुम्हाला ऍडिशन करावं लागेल, बरोबर का, या दोघांचं व्हॅल्यूचं ऍडिशन करावं लागेल. बघा आता इक्वेशन नंबर 2 द्यायला, ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, काय भेटणार, 1 प्लस आय टू दी पॉवर एन प्लस 1 मायनस आय टू दी पॉवर एन इक्वल्स टू, आता ह्याच्यामधून कॉमन व्हॅल्यू कोणतं दिसतो इथं, √2 टू दी पॉवर एन करतो, आणि मधल्या व्हॅल्यूज काय करणार मी, ऍडिशन करणार. आता ऍडिशन झालं तर हे व्हॅल्यू बघा, दोघांचं काय होणार, ऍडिशन होईल, 2 टाइम्स ऑफ कॉस एन पाय डिवायडेड बाय 4 येणार. बाकी हे व्हॅल्यू तर डायरेक्टली काय होणार, 0 होणार आहे, कारण की आपण कॉमन काय घेतलं, √2 टू दी पॉवर एन. बाकीच्या ब्रॅकेट व्हॅल्यूज काय होणार, ऍडिशन मध्ये जाणार. मग या दोघांचं ऍड केलं तर हे ट्वाइस ऑफ कॉस एन पाय बाय 4, आणि हे प्लस मायनस मध्ये आहे तर डायरेक्टली कॅन्सल होईल. तर हे व्हॅल्यू बघा, √2 टू दी पॉवर एन, आणि इथं 2 कॉस एन पाय डिवायडेड बाय 4. ओके, तर ह्या √2 ला मी 2 टू दी पॉवर काय लिहू शकतो, 2 टू दी पॉवर n/2, कारण की 1/2 येतो. ठीक आहे, ऍक्च्युअली काय येतं, √2 ला मी 2 टू दी पॉवर 1/2 लिहू शकतो, बट ह्याचं पॉवर टू दी पॉवर n आहे ना, तर हे काय व्हॅल्यू, या दोघांचं काय होणार, या पॉवर्स मल्टिप्लाय होणार, मग मल्टिप्लाय होऊन किती येईल, n/, ओके, आणि इथं काय नाही म्हणलं तर पॉवर 1 राहतो, कॉस n पाय बाय 4. आता सांगितलं इंडायसेस ए टू दी पॉवर एन असेल तर ए टू दी पॉवर m प्लस n, तर ह्याचं ऍडिशन बघा किती येईल, ऍडिशन दॅट इज 2 टू दी पॉवर n/2 प्लस 1 कॉस n पाय बाय 4. मग फायनली आपल्याला काय भेटणार, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर n प्लस 2 डिवायडेड बाय 2 कॉस n पाय बाय 4. Therefore, 1 plus I to the power n plus 1 minus I to the power n equals to 2 to the power n plus 2 divided by 2 cos n pi by
4 हा तुमचा रिक्वायर्ड ट्रू होता आणि आपण हे प्रूव्ह केलं. ठीक आहे, एकदम सोल्युशन सिस्टमॅटिक वे मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेला आहे. आणि हा जे प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये आपण डी मोवियस थेरम यूज केलं आणि इथं कॉम्प्लेक्स नंबरचं कोणतं एक्सपान्शन आपण सॉल्व्ह केलं, पोलार फॉर्म. ठीक आहे, कार्टेशियन फॉर्म टू पोलार फॉर्म आपण काय केलं, कन्वर्ट करून याचे व्हॅल्यूज कॉस्टच्या फॉर्म मध्ये घेतलं, दोघांचं ऍडिशन केलं, जे रिक्वायरमेंट होता हा अगोदर ऍक्च्युअली केलेला आहे, फक्त वे ऑफ आस्किंग डिफरंट होता. तर त्या पद्धतीनेच आपण सॉल्व्ह केलेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो मी जवळपास एक 14 प्रॉब्लेम्स घेतलेत मित्रांनो. पूर्ण पीवायक्यू सॉल्व्ह करून दिलेलं आहे तुम्हाला, एक पण सोडलं नाही. ह्याच्यामधून 100% एक दोन तरी क्वेश्चन तुम्हाला अपकमिंग एक्झाम मध्ये दिसेल कॉम्प्लेक्स नंबर मध्ये. तर हा पोर्शन इम्पॉर्टंट आहे. मी युनिट 1 पूर्ण कंप्लीट केलं, आपलं प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला भेटणार आहे आपल्या राजेश सर्स युट्यूब चॅनलवर. तर आता नेक्स्ट व्हिडिओ जे येईल, नेक्स्ट युनिट जे आपण स्टार्ट करणार आहे दॅट इज ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. सगळ्यात महत्वाचं लिनियर डिफरन्शियल आणि ऑर्डिनरी डिफरन्शियल. ठीक आहे, जे की तुम्हाला एकदम मेथड वाईज झालं, एकदम सिस्टमॅटिक वे, जसं मी कॉम्प्लेक्स नंबरच्या पूर्ण डिटेल नोट्स वाईज किंवा फॉर्म्युलेज वाईज लिहून दिलेले आहे, त्याच पद्धतीने मी युनिट नंबर 2 स्टार्ट करणार. आणि आता युनिट नंबर 2 तुम्हाला अटेंड करायचं असेल तर तुम्हाला पेड कोर्स आपलं परचेस करावं लागेल. ठीक आहे, तर पेड कोर्स तुम्हाला 1499. ठीक आहे, तर आताच अनाऊन्स करतोय मी, 1499 मध्ये आपल्या डिप्लोमा वाला ऍप म्हणून आहे. ठीक आहे, डिप्लोमा इथं लिहितो मी. ठीक आहे, वरच्या साईडला ऍपचं नाव राहतो डिप्लोमा वाला. ठीक आहे, तर M2 बॅच, ऑनलाईन बॅच तुम्हाला 1499 मध्ये भेटल. ठीक आहे, 1499 मध्ये. आणि हा ऑफर फक्त व्हॅलिड राहणार 15 डेज साठी. ठीक आहे, आता कारण की तुमचे एक्झाम्स आहेत, युनिट 1 मी पूर्ण युट्यूबवर पूर्ण कव्हर केलेला आहे. आता हा व्हिडिओ पण युट्यूबवर दिसणार नाही तुम्हाला. ठीक आहे, तर डायरेक्ट मी काय करणार आता, जसं प्रॅक्टिस करून घेतलं तुम्हाला पीवायक्यूज, अजून काही एक्स्ट्रा मला ह्या कॉम्प्लेक्स नंबरच्या रिलेटेड काय भेटल, गेस्ट क्वेश्चन्स, अजून गेस्ट क्वेश्चन घेतो आपल्या ऍपवर, डिप्लोमा ऍपवर. बट तुम्हाला ते प्रॉब्लेम्स म्हणजे प्रॅक्टिससाठी तुम्हाला हा बॅच तुम्हाला घ्यावा लागेल, M2 बॅच. ठीक आहे, 1499 मध्ये भेटणार तुम्हाला आणि व्हॅलिड फॉर 15 डेज. लवकरात लवकर तुम्ही ऍडमिशन करा आणि ह्याचा लाभ घ्या. माझं M3चं जे बॅच होतं, ऑनलाईन बॅच, एकदम सक्सेसफुली कंप्लीट झालं. फीडबॅक बरोबर भेटले, जे मी गेस केले त्याच क्वेश्चन्स एक्झाम मध्ये दिसलेले आहेत. भरपूर स्टुडंट्सनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला. ठीक आहे, तर तुमच्या सिनियर्सला तुम्ही विचारू शकता. आणि ऍपवर मी भरपूर व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, बेसिक बेसिक व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, त्याच्यामधून तुमचे कन्सेप्ट जे आहेत, भीती जे आहेत इंजिनिअरिंग M2 आणि M3, त्या सगळ्या भीती मी तुमच्या काढून टाकणार आहेत विथ बेस्ट एक्सप्लेनेशन, शॉर्ट नोट्स, शॉर्ट ट्रिक्स, फॉर्म्युलाज रायटिंग आणि हँड रिटन नोट्स तुम्हाला मी पाठवणार आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या ऍपवर दिसल. तर ऍप तुम्ही डाउनलोड करा. ठीक आहे, डिप्लोमाला ऍप आहे, ऑनलाईन बॅच परचेस करा. 100% या बॅचचा तुम्हाला फायदा होणार आहे आणि तुमचं M2 बॅकलॉग पडणार नाही, टेन्शन येणार नाही तुम्हाला, एकदम फ्री माइंडेड तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, तर हा अनाउन्समेंट होता. तुम्ही अनाउन्समेंट मी कालच करणार होतो, बट ड्यू टू सम इश्यूज मी अपलोड नाही केला ते व्हिडिओ. ठीक आहे, तर आज मी अपलोड करायलो. आणि प्रॉब्लेम्स व्यवस्थित प्रॅक्टिस करा. कॉम्प्लेक्स नंबर पूर्ण मी कव्हर केलंय, बेसिक पासून तर ऍडव्हान्स प्रॉब्लेम्स मी कव्हर केलेत युझिंग पीवायक्यूज प्रॉब्लेम्स. ठीक आहे, आणि अजून काही क्वेश्चन्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ऍपवर. तर त्याच्यासाठी तुम्हाला ऍप डाउनलोड करून M2 चा ऑनलाईन कोर्स तुम्हाला परचेस करून घ्यायचे आहेत आणि बेटर वे मध्ये तुम्हाला M2 चं पूर्ण बॅच कंप्लीट करून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये मी प्रॅक्टिस क्वेश्चन पण देणार आणि विथ सोल्युशन्स पण देणार आहेत. ठीक आहे, आता हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करा. युनिट 1 पूर्ण मी प्लेलिस्ट बनवलेला आहे, तुम्ही प्लेलिस्ट तुम्ही पाठवू शकता. आणि त्या स्टुडंट्सला पण सांगायचं लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणून. ठीक आहे, चालते, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.
इंट्रोडक्शन एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आणि ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. हे दोन्ही कन्सेप्ट मी तुम्हाला ऍज अ इंट्रोडक्टरी व्हिडिओ म्हणून टाकणार आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. ते तुम्हाला बघून घ्यायचं आहे, बट सगळ्या प्रॉब्लेम्स तुम्हाला कुठे भेटणार आहे, ऍपवर भेटणार आहे. ठीक आहे, थँक्यू आणि स्टडी करा.